रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण आलोय हिरनंदानी इस्टेटमध्ये आणि हिरनंदानी इस्टेटमध्ये आपल्याला एक आज फ्लॅट आलाय आणि तोच फ्लॅट मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। फ्लॅट मधनं ज्या वेळेला आपण बघू त्यावेळेला तुमची न्यू हॉरिझॉन शाळा ही आपल्या घरातनच दिसते आणि इथे हे जे जुनी बिल्डिंग दिसते ना, ही बिल्डिंग आहे सृष्टी कॉम्प्लेक्स, जी प्रताप सरनाईक साहेबांनी खूप अगोदर बनवली होती। तीच ही बिल्डिंग असणार आहे। तर हे झाडं झुडपं आहेत, हे असेच राहणार आहेत, ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही। हा फ्लॅट हिरनंदानी इस्टेटचा आहे, 730 कार्पेटचा फ्लॅट आहे। आणि जेव्हा आपण फ्लॅटमध्ये येणार आहोत आणि फ्लॅटची जर आपण एंट्री बघितली तर बाहेर जाताना हा फ्लॅट तुमचा नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे, म्हणजे बाहेर जाताना उत्तर दिशा आहे आणि आतमध्ये जाताना ही साऊथचा फ्लॅट असणार आहे। तर अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे, आतमध्ये साऊथ, बाहेर जाताना नॉर्थ। आणि मग हा तुमचा हॉल आहे, तुमचा हा बघा सगळा मस्तपैकी मोठा हॉल आहे। हॉलच्या ह्या साईडला मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे न्यू हॉरिझॉन शाळा किंवा सृष्टी कॉम्प्लेक्स दिसतं आणि त्याच्या शेजारी तुम्हाला हा डायनिंगसाठी एवढा मोठा हा स्पेस आहे। ज्यांना असं वाटतं हिरनंदानी इस्टेटमध्ये आपल्याला 2 BHK हवे, बजेटच्या याच्या हिशोबाने जर बघायचं म्हटलं तर त्याच पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि नंतर याचं इमिडिएटली किचन असणार आहे। किचन जर बघितलं तर यू शेपमध्ये असणारं हे किचन आहे। किचन ऑलरेडी मॉड्युलर बनवलेलं आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी थोडं काम केलं, पण अजून थोड्या कामाची नक्की याच्यामध्ये गरज आहे। आणि त्या किचनच्या जस्ट आपण अपोजिट साईडला जर आलो तर इथे तुमचं एक बेडरूम असणार आहे, जी हे बेडरूमची साईज असणार आहे। याच्यामध्ये कलर वगैरे सगळं केलेलं आहे, हिरनंदानी आहे त्याच्यामुळे लिकेज वगैरेचा 100% याच्यात काही कुठे विषय नाही आहे। घर हे पेंटिंग करून तयार आहे। याच्यामध्ये तुम्हाला इंटेरियर डेकोरेशनचं जर काम करायचं म्हटलं तर ते करायला लागणार आहे। आणि मग कॉमन बेडरूमच्या शेजारी आपलं तर कॉमन वॉशरूम येतं। ते कॉमन वॉशरूम साईज जरी बघितली तरी ती मोठी आणि चांगली प्रशस्त आहे। आणि ह्या साईडला जर गेलं तर परत इथे ड्राय बाल्कनीसाठी म्हणून एक मोठा एरिया त्यांनी तयार करून ठेवलेला ऑलरेडी आहे। आणि हा जो फ्लॅट आहे, ही जी बिल्डिंग आहे ही साधारणतः 12 माळ्याचीच बिल्डिंग आहे, ग्राउंड+12, म्हणजे ग्राउंड नाही पण ग्राउंड+12। आणि मग हे आपण म्हणजे सेकंड लास्ट फ्लोअरला फ्लॅट असणार आहे। आणि मग हे त्याचं मास्टर बेडरूम आहे। मास्टर बेडरूमची साईज जरी बघितली तर ती चांगली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सॅमसंगचा AC सुद्धा लागलेला आहे। आणि ह्या साईडला परत तुमचं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी जर बघितलं तर हा जो ग्रीन व्ह्यू आहे हा दुसऱ्या कॉम्प्लेक्सचा आहे, पण आता हा असाच राहणार आहे। आणि तुमचं ब्लॉकेज आहे पण पुढे समोर आहेत त्या दुसऱ्या बिल्डिंगमधनं आहे। तर अशा पद्धतीचं हे याला हिरनंदानी इस्टेटची शाळा म्हणा, न्यू हॉरिझॉन शाळा, पोद्दार इंटरनॅशनल शाळा, ह्या सगळ्या शाळा ह्या घरापासून खूप जवळ अंतरावर, त्या TCS कंपनी पण ह्याच्यापासून खूप जवळ आहे। आणि हे खरं तर इथं अलमारीसाठी जागा आहे तर त्यांनी ते बनवलेली आहे आणि ही त्याच्यामध्ये असणारा स्पेस आहे। ही अलमारी आपल्याला आहे अशीच नक्की मिळणार आहे। आणि मग ह्या बेडरूमचं हे तुमचं वॉशरूम आहे, जे वॉशरूम तुम्ही बघू शकता मोठं आणि चांगल्या पद्धतीचं आहे। आणि परत जर ह्या साईडला आलं तर इथे पण ड्राय बाल्कनीसाठी स्टोरेज रूम म्हणून त्यांनी ह्या साईडला परत ह्या पद्धतीनं कव्हर करून ठेवलेलं हे स्टोरेज आहे। प्लंबिंग वगैरे त्याच्या आतल्यात सगळं कव्हर करून घेतलेलं आहे। तर हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट ह्या मालकांना विकायचा आहे। तर याची जी किंमत आहे त्यांनी सांगताना आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा 1,65,00,000 आपल्याला हा फ्लॅट विकायचा आहे। पण जर आपण समोर बसलो आणि जर हा फ्लॅट आपल्याला आवडला तर माझ्या अंदाजानं ह्याच्यामध्ये रेट कमी होणार आहे। जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर मला सांगा। हिरनंदानी इस्टेटला 1,65,00,000 सांगितलं आहे, अजून त्यात निगोशिएशन करून आपल्याला कमीमध्ये येऊ शकतो। जर हा फ्लॅट बघायचा असेल मला नक्की सांगा। माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत मला सबस्क्राईबच करा, कारण त्याची मला गरज आहे इन द सेन्स ते केलं तर मला जाणवतं की मी काहीतरी चांगलं काम करतोय म्हणून। थोडक्यात मला एवढंच म्हणायचं आहे। तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी, हरे कृष्ण, राधे कृष्ण।